वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत। शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथाप्रकाशेन मदज्ञानं विनाशय। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरास। भज गोविन्दं बालमुकुन्दं भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे। भज गोविन्दं बालमुकुन्दं भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे बालमुकुन्दं हरे हरे बालमुकुन्दं हरे हरे। भज गोविन्दं बालमुकुन्दं भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे 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 परमानन्दं हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय।
सद्गुरु श्री नाना महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाचं नाव आहे अधिकारी स्कंद. याच्यामध्ये श्रोता आणि वक्ता कसे असावेत हे सांगितलेलं आहे. आता आज रविवार आहे, काम नाही आहे, घरात कोणी आलेलं नाही, गेलेलं नाही, मग चला कथेला जाऊन बसू. दुपारची झोप येत नाही आहे, जाऊ कथेला जाऊन बसू. टाइमपास होत नाही आहे, कथा ऐक. असा श्रोता किंवा असा वक्ता चालत नाही. मग कसा असावा श्रोता आणि वक्ता? अधिकारी सांगितलाय तो. त्याने स्वतः काही अधिकार मिळवलेला असायला हवा. वक्ता कसा असायला हवा? तर वक्त्याने अशा प्रकारे कथा सांगायला हवी की जेणेकरून ऐकणाऱ्यांना प्रभू कृपेचा साक्षात्कार होईल. एवढी ताकद सांगणाऱ्याच्या वाणीमध्ये असायला हवी. म्हणजे त्याने स्वतः आधी त्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायला हवा. जो स्वतः साक्षात्कार करून घेईल तोच इतरांना साक्षात्कार घडवेल ना. ज्याच्या आडातच नाही त्याच्या पोहऱ्यात येणार कुठून? हो ना. तर वक्ता कसा असायला हवा? तर जो प्रभू कृपेचा साक्षात्कारी असावा. आणि ती साक्षात्काराची अनुभूती त्याला ऐकणाऱ्याला घडवता यायला हवी. दुसरी गोष्ट, जे लोक ऐकतायत त्यांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण होईल, प्रभूविषयी प्रेम पाजरायला लागेल. अशा पद्धतीचं वक्तृत्व वक्त्याजवळ असायला हवं. म्हणजे वक्ता शुद्ध असावा, सात्विक असावा, भगवंताची भक्ती करणारा असावा. आणि जे मला ज्ञान प्राप्त झालंय, भक्ती प्राप्त झाली आहे, ती इतरांनाही प्राप्त व्हावी असा विशाल दृष्टिकोन ठेवणारा असावा. आपलं पांडित्य प्रकट करता आपण कथा करतोय हा भाव त्याच्या मनात बिलकुल नसावा. कोणाचंही पांडित्य हा कथेचा भाग होऊ शकत नाही. हे जसं वक्त्याचं आहे तसं श्रोत्यांचंही आहे. श्रोते कसे असावेत? मधून मधून डुलक्या काढणारे असावेत का? मधून मधून मोबाईल पाहणारे असावेत का? तर नाही सांगितलं त्यांनी. श्रोते असावेत, श्रोत्यांनी मन एकाग्र करून श्रद्धेने कथा ऐकावी. म्हणजे मन दुसरीकडे कुठेही जाऊ देऊ नये. त्यावेळेला 4 वाजले, आता चहाची वेळ झाली, मनामध्ये चहाचा विचार येता कामा नये. आज झोप बुडाली, हळहळ वाटता कामा नये. संसारात आता काय झालं असेल, कोण आलं असेल, कोण गेलं असेल, काहीही नाही. श्रोत्यांनी मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून एकाग्र चित्ताने कथा श्रवण करावी. भगवंताविषयी पूर्ण श्रद्धा ठेवावी. आणि माझ्या स्वतःसाठीच भगवंतांनी हा एवढा मोठा खटाटोप केलाय. जे वक्ते आहेत त्यांना सुबुद्धी दिली आहे कथा सांगण्याची, या परिसरामध्ये कथा सांगण्याची सुबुद्धी दिली आहे. तिथे एवढं लांब कोण गेलं असतं? हो की नाही? तर हा सगळा आपल्यासाठी भगवंतांनी योगायोग घडून आणलेला आहे असा भाव श्रोत्यांनी ठेवायला हवा. श्रोत्यांमध्ये जिज्ञासा असावी. जिज्ञासा नसेल तर मन एकाग्र होणार नाही. की आता पुढे काय सांगणार आहेत, पुढे काय सांगणार आहेत, पुढे काय सांगणार आहेत, ते ऐकण्याची इच्छा असावी, ललक असावी, तर मन रमेल. श्रवणाचा काही परिणाम होणार नाही. जर मन एकाग्र नसेल तर श्रवणाचा काहीही परिणाम होत नाही. शरीर इथे आहे, मन मात्र भरकटतंय, बाहेर हिंडतंय, फिरतंय, असं जर असेल तर उपयोग होणार नाही. श्रोत्याच्या मनात कोणाविषयी मत्सर नसावा, नम्र भाव असावा. नम्र होऊन कथा ऐकावी. भगवंताच्या भेटीची तीव्र इच्छा, आतुरतेची भावना, दर्शनाची इच्छा असावी. शांततेने श्रोत्याने श्रवण करावे. म्हणजे
ज्यावेळेला आपण कथा ऐकतो, भगवंताची कथा ऐकतो, त्यावेळेला केवळ आणि केवळ भगवंताची भक्ती श्रद्धा एवढाच भाव असावा. बाकी कुठलाही दुसरा भाव असू नये. द्वेष, मत्सर, अहंकार, आपलं कर्तृत्व, आपण कोण, काय, कुठून आलो, कसे गेलो, आपलं स्टेटस, आपल्याकडे असणारा पैसा अडका, नथिंग. सगळं बाहेर सोडून यायचं. जसं मंदिरामध्ये आपण पादत्राण बाहेर काढतो, त्याचा अर्थच असा आहे की आपला अहंकार आपण बाहेर ठेवून आतमध्ये यायचं असतं. मग अहंकार बाहेर ठेवून आत आल्यानंतर आत काय शिल्लक राहणार आहे? काहीच नाही, हो ना. असं मोकळं होऊन यायचं असतं, रीत होऊन यायचं असतं. जर आपण मोकळे होऊन आलो तर काहीतरी इथलं आपल्या आतमध्ये जाईल. सगळं भरून जर आपण घेऊन आलो तर सगळं वाहून जाईल. जसं बादली रिकामी असेल आणि नळ आपण सोडला तर ती भरते. आधीच पाणी भरलेली बादली आणि वरून आपण नळ सोडला तर काय होणार? पाणी वाहून जाणार. तसंच आहे की भगवंताची कथा जर आपल्याला ऐकायची असेल तर रीत होता यायला हवं, मोकळं होता यायला हवं. आपलं जे काही संसारातले दुःख, व्याप सगळं आहे ते संसारात सोडून कुलूप लावून मग इकडं यायचं. ते घेऊन यायचे नाहीत, ठेवून यायचे ते. वक्ता आणि श्रोता दोघेही विनयी असायला हवे. म्हणजे दोघांमध्येही अहंकार असता कामा नये. वक्त्यामध्ये सुद्धा अहंकार असता कामा नये. मला जास्त कळतं, मला जास्त माहिती आहे, माझा जास्त अभ्यास झालेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. नाही, आपल्याला भगवंतांनी संधी दिलेली आहे. भगवंतच हे सगळं कर्म आपल्याकडनं करून घेत आहेत. ही त्यांचीच वाक्पूजा आहे असं समजूनच वक्त्याने कथा सांगायला हवी. एकदा शौनकादी ऋषी यज्ञ करत होते आणि सुतजींच्या मुखातून श्रीमद भागवताचं श्रवणही करत होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने यज्ञ परिपूर्ण होत होता. पूर्वीच्या काळी मोठमोठे यज्ञ होत असत. सकाळचं सत्र जे असतं त्यामध्ये यज्ञ, आहुती या गोष्टी असायच्या आणि दुपारनंतर मात्र यज्ञविधी थांबलेले असतात. मग त्यावेळेला काय करायचं सगळ्यांनी मिळून? तर त्यावेळेला श्रीमद भागवत कथांचं किंवा वेगवेगळ्या भगवंताच्या पुराण कथांचं आयोजन केलं जायचं आणि सुतजी जे आहेत त्या सुतजींच्या मार्फत वेगवेगळ्या भगवंताच्या कथा सांगितल्या जायच्या, ऐकल्या जायच्या. त्याप्रमाणे शौनकादी जे ऋषी आहेत त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी सुतजींना सांगितलं की तुम्ही श्रीमद भागवत कथा आम्हाला सांगा, आम्हाला ती ऐकण्याची इच्छा आहे. यज्ञाच्या शेवटी सुतजींच्या मनात आणि शौनकादिकांच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली आणि ते म्हणाले की आम्ही लोक केवळ यज्ञयागादी कर्म करण्यामध्ये गढून गेलो होतो. यज्ञयाग ज्यावेळेला केला जातो त्यावेळेला त्या यज्ञातून केवळ धूर निघत असतो. एकीकडे मंत्र म्हटले जातात, आहुत्या दिल्या जातात आणि भरपूर धूर मात्र निघतो आणि त्या धुराने आमच्या काना नाकातून, मुखातून, डोळ्यातून आतमध्ये आमच्या अंतरंगामध्ये प्रवेश केला की आम्ही जे काही यज्ञ करतो यज्ञविधीतून धूर निघतो आणि तो सगळा छिद्रांमधून आतमध्ये अंतःकरणामध्ये जातो. त्यामुळे काय होतं की अंतःकरण आमचं धुसर होऊन जातं, धुळीत होऊन जातं, धुरकट होऊन जातं. पण तुम्ही मात्र आम्हाला गोविंदाच्या पादपद्मातील मधूचं सेवन करून रसमय बनवत आहात. अशा प्रकारे यज्ञ करणाऱ्या शौनकादी ऋषींच्या चित्तामध्ये पुराणाच्या श्रवणाने भक्ती निर्माण झाली. भक्ती निर्माण करण्याकरता श्रवणासारखं दुसरं साधन नाही. श्रवण करावं शांत चित्ताने, एकाग्रतेने, श्रद्धेने, सगळं काही विसरून श्रवण करावं. ते श्रवण केल्यामुळे काय झालं तर भगवान श्रीकृष्णांच्या पादपद्मामध्ये असणारं जे मधु आहे, भगवान श्रीकृष्णांचे चरणकमल आणि त्या चरणकमलांमध्ये असणारा आनंद मधुकण म्हटलाय. प्रत्येक जण येतो तो भगवंताचा पादस्पर्श करतो, प्रत्येक जण येतो भगवंताचं पाद प्रक्षालन करतो आणि ते तीर्थ म्हणून घेतो.
एकदा भगवंतांना प्रश्न पडला की असं काय माझ्या पायामध्ये गंमत आहे. प्रत्येक जण येतो, पादप्रक्षालन करतो, तीर्थ करतो, तीर्थ घेतो, बहुतेक माझ्या पायामध्ये काहीतरी गोड रसायन आहे. हा, आणि मला तर काही मिळत नाही, ते सगळे लोक घेतात. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्ये ज्या वेळेला भगवंत आले, त्यावेळेला त्यांनी जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा काय काम केलं असेल तर आपल्या उजव्या पायाचा अंगठा तोंडात घातला. काय लागले त्या पायाला, त्या बोटाला, की सगळे लोक त्याचा आनंद घेतात, ते चाखतात, ते तीर्थ म्हणून ग्रहण करतात. असं माझ्या पायाच्या बोटात काय आहे. आणि म्हणून तुम्ही बघाल भगवंताची ती अत्यंत गोड अशी मुद्रा आहे की भगवंत आपल्या उजव्या पायाचा अंगठा चोखतात. ते बाळ झाल्याशिवाय त्यांना ते सुख मिळालं नाही. हो ना, मोठे असताना असं केलं असतं तर अवघड झालं असतं. ती बाललीला आहे. तर भगवंताच्या पादपद्मातील मधूचं सेवन करून या सुतजींनी तो संपूर्ण यज्ञ रसमय बनवला आणि तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या ऋषीमुनींच्या मनामध्ये या पुराणाच्या श्रवणाने भक्ती निर्माण झाली. आता या श्रीमद भागवत पुराणाच्या निर्मितीविषयीचा विचार आपण थोडक्यात पाहूया. भगवान श्री वेदव्यासांनी लोकहिताच्या दृष्टीने वेदांचं विभाजन केलं. पूर्वी एकच वेद होता, समग्र एक वेद होता. वेदव्यासांनी तो वेद बघितला खरा आणि त्यांचं असं लक्षात आलं की हा खूप मोठा वेद आहे, याच्या रुचा खूप आहेत आणि वेगवेगळे विषय याच्यामध्ये आहेत, तर आपण त्याची विषयवार विभागणी करावी. त्यांनी आपल्याबरोबर काही ऋषीमुनींना घेतलं आणि एक जो वेद होता त्या वेदाचं विषयांनुसार 4 मुख्य वेदांमध्ये विभाजन केलं आणि प्रत्येक एका वेदाचा एक उपवेद असे पुढचे 4 एकूण 8 वेद त्यांनी निर्माण केले. 4 मुख्य आणि एक उपवेद. त्याच्यानंतर त्यांनी उपनिषदही लिहिली, वेदांचाच सारांश सिद्धांत रूपाने, त्यात काही गोष्टींच्या रूपामध्ये उपनिषदांची रचना केली. सामान्यातल्या सामान्य माणसाला आपल्या जीवनाचं रहस्य, धर्माचं रहस्य, कामाचं रहस्य, अर्थाचं रहस्य, मोक्षाचं रहस्य सहजपणे जाणता यावं म्हणून महाभारताची रचना ही वेदव्यासांनी केली. 1,00,000 श्लोक संख्या महाभारताची आहे. केव्हा करत होते त्यांनाच माहिती. त्यानंतर महाभारताच्या निर्मितीने व्यासोच्छिष्ट जगत सर्वम म्हणजे सृष्टीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटना प्रसंग त्यांनी या महाभारताच्या निमित्ताने शब्दबद्ध करून टाकलेलं आहे. सृष्टीमध्ये, अख्ख्या सृष्टीमध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही जी महाभारतामध्ये आपल्याला सापडत. महाभारत लिहून व्यासांनी संपूर्ण जग उष्ट करून टाकलंय, उष्ट करून टाकलंय. एवढं ग्रंथ भांडार निर्माण करूनही व्यासांच्या मनाला संतोष वाटेना, मनाला समाधान येईना. म्हणून नारदजींनी त्यांना श्रीमद भागवताची रचना करण्याची प्रेरणा दिली. एकदा नारदजी त्यांना भेटायला आले. नारदजी कसे आहेत तर भगवंताचे प्रेमी आहेत, साक्षात भक्त आहेत. खरं तर भगवंताचं ते एक रूपही आहे. जसं सृष्टीची निर्मिती करण्याकरता, वेदांचा विस्तार करण्याकरता भगवंतांनी ब्रह्माजींना प्रकट केलं. सृष्टी निर्माण करण्याचं काम भगवंत स्वतः करत नाही, ते ब्रह्माजींना उत्पन्न करतात. ब्रह्माजींना वेदांचं ज्ञान देतात आणि सांगतात आता सृष्टी निर्माण करा. म्हणून ब्रह्माजींना त्यांनी प्रकट केलं आणि ब्रह्माजींच्या रूपाने भगवंतांनी सृष्टीची निर्मिती केली. त्याचप्रमाणे भक्तीचा, प्रेमाचा प्रचार करण्याकरता भगवंतच नारदजींच्या रूपाने व्यक्त झाले. तेच भगवंत वाङ्मय रूपामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्षाचं प्रतिपादन करण्याकरता व्यासांच्या रूपाने परत आले. तेच भगवंत आपल्या शब्दमयी वाङ्मयीन भागवती मूर्तीला प्रकट करण्याकरता परमहंस श्री शुकांच्या रूपामध्ये परत येतात.
म्हणूनच जे परब्रह्म ब्रह्माजी, नारदजी, व्यासजी, शुकजी यांच्यामध्ये आहे तेच श्रीमद भागवताच्या रूपामध्ये प्रकट होतात. एकच चैतन्य वेगवेगळ्या नावांनी उपस्थित होतं. एकदा व्यासजी आपल्या कुटीमध्ये बद्रिकाश्रमामध्ये बसलेले होते. मनामध्ये खिन्नता होती, मनाला समाधान नव्हतं. त्यावेळेला श्री नारदजी तिकडनं चाललेले होते आणि त्यांनी व्यासांना बघितलं आणि त्यांना विचारलं की काय झालं, तुम्ही एवढे मोठे ग्रंथ निर्माण केले तरीही तुमच्या मनाला समाधान का वाटत नाही. श्री व्यासजी म्हणाले की तेच मला कळत नाहीये की अजूनही माझं मन उद्विग्न कसं होत आहे. त्यावरती नारदजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही भगवंताचं स्मरण करा आणि भगवंताचं महात्म्य वर्णन करणारा ग्रंथ आता निर्माण करा. त्याकरता व्यासांना नारदजींनी आपलं चरित्र सांगितलं की भगवंताचं महात्म्य सांगणं किती महत्वाचं आहे. तुम्ही बाकी सगळं सांगितलं, वेद सांगितले, उपनिषद सांगितले, महाभारताची रचना केली, सगळं झालं, पण त्याच्यामध्ये भगवंताच्या लीला कथा या सांगितल्याच नाहीत. त्या तुम्ही सांगायला हव्या आणि तो सांगणारा ग्रंथ आता तुम्ही निर्माण करा. मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो असं नारदजी त्यांना म्हणाले आणि नारदजींनी आपली कथा वेदव्यासांना सांगायला सुरुवात केली. ही कथा जी आहे ती 3 जन्मांची कथा त्यांनी सांगितली. व्यासजींना ते सांगायला लागले की मी एक दासीपुत्र म्हणून जन्माला आलो. आता दासीपुत्र मी कसा झालो, तर पहिल्यांदा माझा जन्म झाला मी गंधर्व म्हणून होतो. गंधर्व लोकामध्ये राहायचो. तिथे देवतांना रिझवणं, गाणी म्हणणं, वेगवेगळे मनोरंजनाची कामं करणं हे काम मी करत असे. आणि असंच इंद्राच्या दरबारामध्ये आम्ही एकदा बसलेले असताना त्या ठिकाणी बृहस्पती ऋषी आले, जे इंद्रांचे गुरु आहेत. ते आल्यानंतर सगळी सभा शांत झाली. नारद गंधर्व होते, उत्तम गायन करायचे. ते मात्र विचित्र अशा हालचाली त्या ठिकाणी करत होते, हसत होते, खिदळत होते. त्यामुळे त्या सभेचा जो शिष्टाचार होता तो भंग पावला. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहायला सुरुवात केली. काहींनी त्यांना खुणावून सांगितलं की शांत बसा. बृहस्पती त्या ठिकाणी आलेले आहे. ज्यावेळेला अशी मोठी व्यक्ती येते त्यावेळेला जर अशा पद्धतीने कोणी दुर्लक्ष केलं तर तो त्यांचा अपमान समजला जातो. तसं बृहस्पतींचा अपमान झाला आणि नारद जे ऐकत नाही आहे हे बघून त्यांना शाप दिला की तुम्ही कुळहीन अशा दासीपुत्राच्या रूपामध्ये पृथ्वीवरती जन्माला याल. हा एक पहिला जन्म झाला. दुसरा जन्म नारदजी म्हणतात की मी पृथ्वी तलावरती दासीपुत्र होऊन जन्माला आलो. दासीपुत्र म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आचार विचारांचं भान कुठलंही नव्हतं, कारण तिथे नियम खूप शिथिल असतात. मी श्रीकृष्ण चरित्र ऐकलं आणि माझं जीवन बदलून गेलं. ही माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. आणि असं म्हणून त्यांनी त्या कथेला सुरुवात केली. नारदजी म्हणतात की मी 7-8 वर्षांचा मुलगा होतो. मला कळायला लागलं त्यावेळेला. माझी आई आणि वडील आम्ही असं एकत्रित राहत होतो. काही कारणाने माझे वडील मृत पावले. आता मी आणि माझी आई आम्ही दोघंच घरामध्ये राहिलो. उदरनिर्वाहाचा दुसरं कुठलंही साधन नव्हतं. म्हणून आईने असा विचार केला की आपल्या दोघांचं पोट भरण्याकरता दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांची धुणी भांडी करणं, त्यांची सेवा करणं, जे पडेल ते काम करणं आणि त्या बदल्यात जे काही आपल्याला मिळेल त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करावा. त्याप्रमाणे आई वेगवेगळ्या लोकांच्या घरात जात असे, त्यांच्या घरातलं काम करत असे आणि त्याच्यातून जे काही मिळत त्याच्यावरती आमचं गुजराण हे चालत असे. आई कामाला गेल्यानंतर मी
तिथे आजूबाजूला असणाऱ्या भिल्लांच्या मुलांबरोबर खेळत असे. दिवसभर उन्हाडक्या करत फिरत असे. आई आल्यानंतर मग आई मला काही शिकवत, बोलत बसत असं आमचे दिवस चालले होते. एक दिवस असा उगवला, आमचं सगळ्यांचं पुण्य उदयाला आलं. त्या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये काही साधू संत आले. ते तीर्थयात्रा करत करत त्या गावामध्ये मुक्कामी म्हणून आले होते. आणि पुढे पावसाळा सुरू होणार होता. पावसाळ्यामध्ये साधू संत 4 महिने एकाच ठिकाणी थांबतात आणि सत्संग करतात, भगवंताची आराधना करतात. त्याप्रमाणे त्या गावातल्या सगळ्या लोकांनी त्या साधू संतांना विनंती केली की अनासे आता चातुर्मास सुरू होतो आहे, तर तुम्ही आमच्या गावामध्येच मुक्कामी राहा, तुम्ही इथून दुसरीकडे आता जाऊ नका. त्या साधू संतांनी पण विचार केला की दुसरीकडे आपण जाणार, तिथे राहणार, तर इथे राहिलेलं काय हरकत आहे. म्हणून त्यांची एका सद्गृहस्थांच्या घरी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. साधू संत तिथे आल्यामुळे त्यांचा सत्संग सगळ्यांना मिळायला लागला. त्या साधूंनी सांगितलं की दुपारच्या वेळेमध्ये सगळ्यांचं घरातलं काम आटोपल्यानंतर मी काही श्रीकृष्णांच्या कथा तुम्हाला सांगेल. ज्यांना इच्छा असेल त्यांनी ऐकायला यायला हरकत नाही. मग त्या कथा ऐकण्याकरता गावातली बरीच लोक जमायला लागली. त्यावेळेला हा छोटासा मुलगा लहान मुलांबरोबर अंगणामध्ये खेळत असे. कथा ऐकण्याचं तोपर्यंत त्याच्या मनात आलं नाही. लहान मुलांचा खेळण्याकडे जास्त कल असतो. आणि एकदा गंमत अशी झाली की ते बाहेर खेळत असताना बॅट बॉल खेळता खेळता त्यांचा बॉल त्या सभागृहामध्ये आला आणि हा छोटा मुलगा तो बॉल घेण्याकरता आतमध्ये आला. त्यावेळेला त्या साधूंमध्ये असणारे जे प्रमुख गुरुजी होते ते बाल श्रीकृष्णांचे भक्त असल्यामुळे श्रीकृष्णांच्या बाललीला सांगत होते. हा आला, याने बॉल घेतला आणि सगळे काय ऐकतायत म्हणून शांत एका खांबाला टेकून उभा राहिला. तर गुरुजी सुंदर कथा सांगत होते बालकृष्णाची. ती कथा त्याने ऐकली. थोड्या वेळ पुन्हा तिथे उभा राहिला. पुन्हा गुरुजींनी दुसरी कथा सांगितली. मग हा तिथे बसून गेला आणि सगळ्या कथा तो ऐकायला लागला. त्या कथा ऐकता ऐकता त्याला असं वाटायला लागलं की हा बालकृष्ण किती गोड आहे, किती सुंदर आहे. आपल्या मित्रांबरोबर कसा खेळतो, यमुनेच्या तीरावरती जातो, यमुनेमध्ये पाण्यामध्ये खेळतो, सगळ्या मित्रांना खाऊ घालतो, झाडाची फळं तोडतो, सगळ्यांबरोबर नाचतो, उड्या मारतो, वेगवेगळे खेळ खेळतो. किती गोड आहे बरं हा श्रीकृष्ण. हा श्रीकृष्ण माझाही सखा व्हायला हवा असं त्याला वाटायला लागलं. आणि मग तो आईबरोबर त्याने आईला विचारलं की आई, ते जे गुरुजी आहेत तू त्यांच्याकडे जाते आत्ता सेवेला, त्या घरामध्ये मी येऊ का? आईने विचारलं तू येऊन काय करणार? तू म्हणे असंच येतो ना, मी येतो ना. आई म्हणे ठीक आहे चल ये, पण कशाला हात लावायचा नाही, आगाऊपणा करायचा नाही. आईचे बिचारी, तिला काळजी असते. ती त्या मुलाला घेऊन गेली. गुरुजींना सांगितलं की हा माझा मुलगा आहे आणि त्या मुलाला सांगितलं बाळा गुरुजींना नमस्कार कर. त्याने गुरुजींना नमस्कार केला. गुरुजींनी त्याच्याकडे बघितलं, एक कटाक्ष फक्त त्याच्यावरती टाकला आणि गुरुजींच्या लक्षात आलं की हा जीव पूर्वकर्मामुळे पतित झाला आहे, पण हा पुण्यवादी जीव आहे, पुण्यकारक असा हा जीव आहे, हा सामान्य जीव नाही. आणि मग त्याच्याशी त्यांनी गप्पा मारल्या. त्या गुरुजींनी त्या बाळाचं नाव, त्या मुलाचं नाव हरिदास असं ठेवलं. आता ते त्या हरिदासाला हाक मारायला लागले, हरिदास मला पाणी देतोस का, मला फुलं आणून देतोस का, माझे हे वस्त्र बाहेर ठेवतोस का. हा हरिदास छोटासा मुलगा, त्यालाही गंमत वाटायला लागली की गुरुजी मला सांगतायत काम, गुरुजी मला सांगतायत काम. धावून धावून तो काम करायला लागला. गुरुजींचं सगळं काम झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर आईला मदत करू लागला आणि नंतर गुरुजी कथा सांगायला लागायचे तसा तो गुरुजींच्या पुढे येऊन बसायला लागला. कथा ऐकता ऐकता तो रंगून जायला लागला. एक दिवशी त्याला असं वाटलं की आपण थोडंसं पुढे जाऊन बसावं.
म्हणून उठला आणि पुढे जाऊन बसणार. तेवढ्यात एका माणसाने त्याला हटकलं की तू तिथे जाऊन बसू नकोस. तो दासीचा मुलगा आहे ना, त्यामुळे त्याला तिथे जाण्याची परवानगी नव्हती. पण गुरुजींनी सांगितलं, अहो असू द्या, लहान मूल आहे, बसू द्या त्याला, बसू द्या. गुरुजींनी त्याला जवळ बसून घेतलं आणि गोष्टी सांगायला लागल्या. तो गोष्टीमध्ये देहभान हरपून गेला. अशी गुरुजींची दुपारपर्यंत सेवा आणि दुपारनंतर कथा श्रवण त्यांनी करायला सुरुवात केली. एक दिवस जेवण झाल्यानंतर गुरुजींनी आपल्या ताटामध्ये काही उच्चिष्टाचा भाग ठेवला आणि त्याला सांगितलं, तू हा प्रसाद खा. त्याने कुठलाही संकोच केला नाही आणि भगवंताची कृपा मानून तो प्रसाद ग्रहण केला. त्याबरोबर त्याचे पूर्वजन्मीचे जेवढे पाप होते ते सगळे नाहीसे झाले. सत्संग, सत्संगाची ही कृपा. त्यानंतर भक्तीची गोडी त्याला लागली, कीर्तनाचा आनंद त्याला यायला लागला आणि 4 महिने अशा पद्धतीने त्याचे निघून गेले. आता मात्र ते सगळे साधू संत गुरुजी सगळे निघून जाणार हे त्याला कळलं होतं. कारण त्यांची सामानाची बांधाबांध झाली, चातुर्मास संपला. आता दुसऱ्या गावाला जायचं, पुढे सरकायचं, पुढे तीर्थयात्रा करायची. मग सगळे लोक येऊन गुरुजींचा निरोप घेत होते. यालाही वाटलं की आपण जावं, गुरुजींना नमस्कार करावा. गेला गुरुजींच्या पायावरती, त्याने मस्तक ठेवलं आणि घळाघळ रडायला लागला. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. गुरुजी म्हणाले, अरे बाळा काय झालं? तो म्हणाला, गुरुजी मला 2 गोष्टी हव्या आहेत. एक तर ज्या कृष्णाची कथा तुम्ही सांगता त्याचा पत्ता कुठे आहे तो मला द्या. ते म्हणे, अरे का, कशासाठी? म्हणे, अहो मला जायचंय त्याच्याकडे. मी जाईल त्याच्याकडे, त्याला भेटेल, त्याच्याशी मी मैत्री करेल, त्याच्याबरोबर खेळेल, त्याच्याबरोबर राहील. मला ना तो कृष्ण फार 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 आवडतो. मला तुम्ही त्याचा पत्ता सांगा, मी जाईल त्याच्याकडे. आणि दुसरी गोष्ट ना, मला आता तुमच्या बरोबर घेऊन चला. मला नाही राहायचं आता इथे. तेवढे, अरे तुझे मित्र आहेत, तुझी आई आहे, तुझा गाव आहे. नाही नाही, काही नको म्हणे मला आता, मला तुमच्या बरोबर घेऊन चला. त्यावेळेला गुरुजी त्यांना म्हणाले की हे पहा, कृष्णाचा पत्ता मी तुला सांगतो. म्हणे हो. म्हणे हो, मी तुला एक मंत्र सांगेन, तो मंत्र तू म्हण. तो मंत्र तू जसा जसा म्हणशील तसं तसं श्रीकृष्ण स्वतः येऊन तुला भेट देतील. तुला जायची गरजच पडणार. आणि त्या गुरुजींनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला आणि सांगितलं, बाळा या मंत्राचं स्मरण कर. आणि तुला एवढ्यात माझ्याबरोबर येता येणार नाही. तुझी आई तुझ्याबरोबर आहे. आईची जबाबदारी तुझी आहे. आईकडे लक्ष दे, आईची सेवा कर, आईच्या शब्दाबाहेर जाऊ नकोस, असं त्याला सांगितलं. आणि अत्यंत जड अंतःकरणाने गुरुदेव तिथून निघून गेले. ते गेल्यानंतर याला काही कर्मेना. रोज सवय लागली होती गुरुजींच्या मुखातून सुंदर सुंदर गोष्टी ऐकायच्या. श्रीकृष्ण त्याला समोर आजूबाजूला इकडे तिकडे फिरताना दिसायला लागले होते. त्यांच्या लीला तो प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होता, अनुभवत होता. आता मात्र सगळं सुनं सुनं झालं. मग डोळ्यातून अश्रू घाळत कुठेतरी एकांतामध्ये तो जाऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायला लागला. हळूहळू जपाचा वेळ त्याचा वाढायला लागला. त्याचं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. कुठल्याही कामामध्ये त्याचं मन लागेना. आईला मात्र आता हे सहन होईना असं झालं. आई ओरडायला लागली की या मुलाचं बालपणच हरवलं. तो आता मुलांबरोबर खेळत नाही, उन्हाळक्या करत नाही, त्रास देत नाही, लवकर जेवायला मागत नाही, हट्ट करत नाही, काहीच करत नाही. फक्त शांत बसलेला असतो, फार बोलत सुद्धा नाही. मग ती त्याला रागवली आणि तिने सांगितलं की फक्त सकाळी आणि संध्याकाळी 2दाच फक्त माळ म्हणायची. माळेवर जप करायचा, बाकी वेळेला जप करायचा नाही. आईची इच्छा
तोडायची नाही म्हणून त्यांनी तेही स्वीकारलं आणि मनातून मात्र भगवंताविषयीची आस दिवसेंदिवस त्याची अधिक तीव्र होत गेली. पण त्याला काही करता येईना आणि एक दिवस त्याची आई गोठ्यामध्ये गाईचं दूध काढण्याकरता गेली. त्यावेळेला तिला सर्पदंश झाला. ती जोरात ओरडली. तो मुलगा आणि सगळे आजूबाजूची लोक तिथे धावत गेली. तोपर्यंत ती मृत्युमुखी पडलेली होती. तिच्याकडे लोक बघत होती, या मुलाकडे बघत होती आणि लोकांच्या मनामध्ये हळहळ वाटत होती. लोक हळहळ व्यक्त करत होते की किती लहान मूल आहे, बिचारा आता एकटाच आहे, अनाथ आहे, याचं संगोपन आता कोण करणार, हा कुठे जाईल, काय करील, असे सगळे विचार लोक व्यक्त करत होते. आणि हा मनातून म्हणत होता, मी एकटा कुठे आहे, श्रीकृष्ण माझा आहे ना, मी श्रीकृष्णाचा आहे. पण त्याने लोकांना सांगितलं नाही. आईची सगळे क्रियाविधी त्याने पूर्ण केलं. त्याने ते घर सोडलं, गाव सोडलं आणि तिथून निघून गेला. 12 वर्ष त्याने तीर्थांचं भ्रमण केलं. त्यानंतर गंगेच्या किनारी तो आला. तिथे जप केला, ध्यान केलं श्रीकृष्णांचं. तो लहान होता, 8-10 वर्षांचा मुलगा, तरुण झाला, वयस्कर झाला, वृद्ध झाला आणि त्यानंतर त्यांना एकदा भगवान श्रीकृष्णांचं ध्यानामध्ये दर्शन झालं. भगवंत स्वतः त्याच्यासमोर चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले. त्याने डोळे उघडले, जाऊन भगवंतांना मिठी मारणार तेवढ्यात भगवंत अंतर्धान पावले. त्याला फार वाईट वाटलं की एवढी वर्ष मी एवढी साधना केली, जप केलं, पूर्ण सात्विक जीवन मी घालवलं आणि भगवंतांनी केवळ एक झलक दाखवली. मला मन भरून भगवंतांना बघता सुद्धा आलं नाही. लगेच भगवंत अंतर्धान पावले. त्यावेळेला आकाशवाणी झाली की या जन्मी तुला एवढंच दर्शन होईल, याच्या पलीकडे तुला दर्शन होणार नाही. आणि ते त्यांनी मान्य केलं. पुन्हा भगवंताच्या ध्यानामध्ये, जपसाधनेमध्ये तो निमग्न होऊन गेला. त्यानंतर तो देह पडला आणि ब्रह्माजींचे मानसपुत्र म्हणून नारदजीच्या रूपामध्ये ते व्यक्त झाले, प्रकट झाले. हा 3रा जन्म. नारद झाल्यानंतर ते गोलोकामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाला गेले. तिथे गेल्यानंतर राधाकृष्णांचं त्यांनी दर्शन घेतलं. राधाराणीने प्रसन्न होऊन श्रीकृष्णांजवळ त्यांची शिफारस केली आणि नारदांना काहीतरी प्रसाद द्या असं श्रीकृष्णांना सांगितलं. श्रीकृष्णांनी त्यांना प्रसाद दिला. त्यावेळेला व्यासांनी विचारलं, काय प्रसाद मिळाला तुम्हाला? नारदजी म्हणाले, प्रसाद म्हणून देवांनी मला ही वीणा दिली. आणि श्रीकृष्ण म्हणाले की तुम्ही कायम माझं चरित्र लोकांना सांगत जा, जगामध्ये भ्रमण करा आणि माझ्यापासून वेगळे झालेले जे जीव आहेत ते मला परत आणून द्या. हे काम सोपवलंय नारदजींना. नारदजी नुसतेच भटकत नाहीत, याला त्याला टोकत नाहीत, भगवंतांनी दिलेलं काम ते करतात. नारदजी पुढे म्हणाले की भगवंतांना कीर्तन भक्ती अतिशय प्रिय आहे. ही वीणा घेऊन मी सातत्याने नाम संकीर्तन करत असतो. अशा पद्धतीने माझ्या 3 जन्मांचा कथा मी तुम्हाला सांगितली की एक भिल्लांच्या मुलांबरोबर उन्हाळपणे खेळणारा मुलगा केवळ सत्संगामुळे देवर्षी नारद होऊन राहिला. नारद दासीपुत्र, पण संतांचा सहवास त्याला मिळाला आणि त्याचं संपूर्ण जीवन अंतर्बाह्य बदललं. तर अशा पद्धतीने सुतजींनी, शौनकादी ऋषींनी नारदजींनी ही कथा सांगितल्यानंतर भगवान वेदव्यास जे आहेत ते धन्य झाले
आणि या वेदव्यासांनाच श्रीमद भागवत ग्रंथाची रचना करण्याची प्रेरणा नारदांनी दिली. नारद वेदव्यासांना म्हणाले की आता तुम्ही असे पुराण रचा की ज्याच्या योगाने ऐकणाऱ्याचे सर्व पाप जळतील, त्यांच्या हृदयामध्ये भक्तीचा पाझर फुटेल. आत्तापर्यंत आपण ज्ञानप्रधान पुराणं रचली, नाही का? 18 पुराणं जी रचली ती सगळी ज्ञानप्रधान आहेत. पण आता प्रेमप्रधान पुराणे रचा, जेणेकरून सर्वांच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम जागृत होईल. तुम्ही स्वतः श्रीकृष्ण प्रेमामध्ये रंगून जा आणि तोच अनुभव शब्द रूपामध्ये व्यक्त करा. त्याप्रमाणे व्यासमुनींनी भागवत रचना करण्याचं ठरवलं आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा त्यांच्या आश्रमामध्ये प्रकट झाले. केवढं भाग्य पहा. संकल्प करण्याचाच अवकाश की सगळ्या शक्ती हजर होतात हे त्यांना सांगायचं आहे. आधी संकल्प करा की मला हे करायचं आहे. गणपती महाराज त्यांना म्हणाले की मी तुमचा लेखक व्हायला तयार आहे, पण मी क्षणभरही रिकामा बसणार नाही. तुम्हाला 24 तास मला कथा सांगावी लागेल. ज्या वेळेला तुम्ही थांबाल त्यावेळेला मी लेखणी खाली ठेवेल, मी निघून जाईल, तुम्ही तुमचं पहा. व्यासजी त्यावर म्हणाले की हो, मी सांगेन, मी जे काही तुम्हाला सांगेन त्याचा योग्य आणि अयोग्य असा विचार करूनच तुम्ही ते लिहाल. मी तुम्हाला भले काही सांगेन, पण तुम्ही आधी विचार करायचं की हे बरोबर आहे की नाही, हे योग्य आहे की नाही, आणि त्याप्रमाणे तुम्ही लिहा. व्यासांनी वृद्धावस्थेमध्ये या ग्रंथाची रचना केली म्हणून ते ग्रंथाचा प्रचार करू शकले नाही. ग्रंथ तर लिहिला त्यांनी, पण नुसतं लिहून चालत नाही ना. तो पब्लिश करावा लागतो, तो लोकांपर्यंत जावा लागतो. त्याची काळजी सुद्धा लेखकालाच घ्यावी लागते. तशी काळजी व्यासजींना लागली की एवढा सुंदर ग्रंथ तर आपण तयार केला खरा, पण तो लोकांपर्यंत जाणार कसा? ग्रंथाचा प्रचार आपण करू शकलो नाही. त्यांना चिंता लागली की हे शास्त्र आपण कोणाला द्यावं. माझा जीव जो प्रभूपासून आलोक झाला होता तो श्रीकृष्ण सम्मुख व्हावा म्हणून मी भागवत शास्त्र लिहिलं. या प्रेमशास्त्राचा प्रचार करू शकतो असा कोणीतरी पूर्ण विरक्त माणूस असायला हवा. त्यांनी विचार केला की भगवान शिवशंकर वैराग्याचं प्रत्यक्ष स्वरूप आहेत. संपूर्ण संसारामध्ये त्यांच्या इतका विरक्त कोणीही नाही. स्मशानात राहतात, अंगाला राख लावतात, लोक सेंट लावतात, चंदन वगैरे लावतात. सगळ्या देवता ज्या आहेत, देवता, गंधर्व, भगवंत, सगळं सुवासिक असतं आणि यांच्याकडे सगळं विपरीत आहे. का? तो पूर्ण विरक्त आहेत म्हणून. तर त्यांच्या इतका वैराग्याचं प्रतीक दुसरं कोणी नाही. तेच जर आपल्या पोटी जन्माला येतील तर भागवताचा उत्तम प्रचार होऊ शकेल असं भगवान वेदव्यासांनी विचार केला. मग त्यांनी भगवान शिवशंकरांची आराधना केली. त्यावर शंकर प्रसन्न झाले. शंकर प्रसन्न झाल्यानंतर वेदव्यासांनी त्यांना प्रार्थना केली की भगवंत, समाधीमध्ये जो आनंद आपण कायम उपभोगता तो आनंद जगाला मिळावा म्हणून पुत्र रूपामध्ये तुम्ही माझ्या घरी जन्म घ्या. प्रत्येकाला कामाला लावलं पाहिजे. एकट्याने किती कामं करायची. म्हणून वेदव्यासांनी भगवान शिवशंकरांना सांगितलं की आता हे काम तुम्ही करा बाबा. मी लिहिण्याचं काम केलंय, लोकांपर्यंत नेण्याचं काम तुम्ही करा. शंकरांना संसार नको वाटतो, पण जीवांच्या कल्याणासाठी ते अवतार धारण करण्यास तयार झाले. कलियुगामध्ये कृष्ण कथेने व कृष्ण कीर्तनाने माणसांचा उद्धार होऊ शकतो. आणि म्हणून भगवान वेदव्यासांच्या पोटी परमहंस शुकांच्या रूपामध्ये
भगवान शिवशंकर अवतीर्ण झाले. जन्म झाला त्यांचा, मातेच्या गर्भातून बाहेर आले आणि लगेच वनात निघून गेले. त्यांच्या मातेने त्यांना पूर्ण बघितलं पण नाही की मुलाचा चेहरा नेमका कसा आहे आपला. भगवान वेदव्यासांनी पण आपल्या मुलाला नीट पाहिलं नाही, तर हे लगेच निघूनही गेले. आई म्हणते अरे बाळ थांब जरा, वडील म्हणतात बाळ थांब जरा, मला तुला बघू दे. त्यांना ऐकायला पण येत नव्हतं. का? ब्रह्मस्वरूपामध्ये तल्लीन. भगवान शिवशंकर ब्रह्मस्वरूपात कायम तल्लीन असतात. तीच अवस्था यांची. हे गर्भातून आले काय आणि कुठून आले काय, चित्त मात्र ब्रह्माच्या ठिकाणी पूर्णपणे एकाग्र झालेलं आणि ते वनामध्ये निघून गेले. त्यांची माता म्हणजे भगवान वेदव्यासांची पत्नी अरणी, तिला अतिशय दुःख झालं. व्यासांनाही दुःख झालं की काय हे मुलगा मागितला खरा, पण तो आला पण आणि गेला पण. त्याने आपल्याला आई म्हटलं नाही, बाबा म्हटलं नाही, तुम्ही कोण कसे काय काहीही चौकशी केली नाही, उठला आणि गेला निघून. त्यांना फार वाईट वाटलं. असे हे शुकजी महाराज जे आहेत ते भागवताचे वक्ता आहेत. त्यांनी भागवत सांगितलं. कोणाला सांगितलं? राजा परीक्षितांना. राजा परीक्षित अभिमन्यूचा मुलगा आहे. अभिमन्यू अर्जुन आणि सुभद्रेचा मुलगा आहे. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने राजा परीक्षितामुळे परमहंस शुकाचार्य महाराजांनी भागवत कथन केलेलं आहे. मग हा राजा परीक्षित कोण आहे की त्याच्यासाठी प्रत्यक्ष शुकाचार्य स्वतःहून भागवत सांगायला आले. त्याचा काहीतरी तर अधिकार असणार आहे ना. मग राजा परीक्षित कोण आहे आणि त्यांच्या वंश परंपरेमध्ये श्रीकृष्णांची भक्ती कशी आहे, हा भाग आता आपण पाहणार आहोत. 5:30 होत आले ना. ठीक आहे. तर राजा परीक्षितापासून या श्रीमद भागवताची सुरुवात होते. त्या परीक्षिताचा पूर्वपरिचय आपण करून घेऊया. राजा परीक्षित हा निर्गुण श्रोता आहे. त्याच्या मनामध्ये कोणतीच वासना नाही. त्याच्यामध्ये अनुवंशकतेने पवित्रता आलेली आहे. अनुवंशकतेने बरेच गुण येतात. म्हणून आपल्याकडे परंपरा आहे. घरामध्ये रूढी, प्रथा, परंपरा, पूजा, अर्चा, नैवेद्य, अनुष्ठान हे का करावं, का केलं जातं? कारण ते जसं जसं आपण करत येतो तसं तसं त्या त्या पिढ्यांमध्ये ज्ञान येतं, भक्ती येते, बुद्धीची स्वच्छता येते, समर्पण भाव येतो, सात्विकता येते, अनेक अलौकिक स्वरूपाचे गुण येतात. म्हणून या परंपरा सांभाळायच्या असतात. तशीच परंपरा ही राजा परीक्षिताची आहे. कौरव पांडवांमधील युद्धाचा प्रसंग आहे. ते युद्ध झालं आणि युद्धाचं वर्णन करताना असं म्हटलंय की युद्धाच्या शेवटी अश्वत्थामा जो आहे द्रोणाचार्यांचा मुलगा, त्याने रात्री द्रौपदीच्या 5ही मुलांचं शिरच्छेद केला. ते झोपेत असताना, युद्धभूमीवर नाही. द्रौपदीने ही घटना बघितली आणि भयंकर असा विलाप केला. तिला आश्वस्त करत अर्जुनाने रथ जोडला. श्रीकृष्णांनी रथाचं सारथ्य केलं आणि पळून जाणाऱ्या अश्वत्थामाला अर्जुनाने पकडून आणलं आणि द्रौपदीच्या समोर उभं केलं आणि तिला सांगितलं की तुझ्या 5ही मुलांची हत्या या अश्वत्थामाने केलेली आहे, त्यामुळे तू आता न्याय कर. याला कुठला दंड द्यायचा हे तू ठरव. आता द्रौपदी पहा कशी आहे की तिच्या पोटची 5 मुलं गेली आहेत, पण ती द्रौपदी त्या अश्वत्थाम्याला समोर पाहून म्हणते की याला सोडून द्या. का? तर हा ब्राह्मण आहे, ब्राह्मणाची हत्या करायची नाही. आणि दुसरी गोष्ट, हा आपल्या गुरूंचा मुलगा आहे.
ज्या गुरूंनी आपल्याला जीवनाचं ज्ञान दिलं, ज्या गुरूंनी आपलं जीवन घडवलं, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये स्थैर्य आलं, प्रतिष्ठा आली, मान आला, सन्मान आला, ज्ञान आलं, त्या गुरूंचा हा मुलगा आहे. त्यामुळे त्याला तुम्ही सोडून द्या. माझे पुत्र मारले गेल्यामुळे मी रडते आहे, हे खरं आहे. तसंच जर अश्वत्थाम्याची आपण हत्या केली तर त्याची आई सुद्धा तशीच रडेल. तिने या युद्धामध्ये आपला पती म्हणजे द्रोणाचार्य आधीच गमावलेले आहेत. आता तिच्या जीवनाचा एकमेव आधार हा तिचा मुलगा आहे. त्यालाही आपण जर मारलं तर तिचा आत्मा तळमळेल आणि ती आपल्याला शाप देईल. बघा, कुठलंही कर्म ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्याच्यामागे केवढं मोठं लॉजिक असतं. आपल्याला वाटलं केलं, आपल्याला वाटलं झालं असं नाही. ते कर्म केल्यानंतर त्याचे चांगले आणि वाईट असे परिणाम लगेच सुरू व्हायला लागतात आणि ते परिणाम एका जन्मी नाही अनेक जन्मी माणसाला भोगावे लागतात. कोणाचंही मन त्या घटनेमुळे तळमळलं तर त्याच्या मनामध्ये शाप किंवा वाईट विचार आल्याशिवाय राहत नाही आणि तो शाप वाईट विचार माणसाला भोवल्याशिवाय राहत नाही, जीवनाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे माझ्या मुलांचं दुःख, मृत्यूचं दुःख मी प्रत्यक्ष अनुभवते आहे, तेच दुःख त्याच्या आईच्या वाट्याला यायला नको असं द्रौपदीने सांगितलं आणि सांगितलं मला काही याला शिक्षा करायची नाही, तुम्ही त्याला सोडून द्या. त्यावेळेला भीम म्हणाला की नाही, याने आपल्या मुलांची हत्या केली आहे, आपण याला मारून टाकूया. त्याने हत्या केली ना, त्याने विचार केला का परिणाम काय होईल? त्याने वाईट कृत्य केलेलं आहे, निषिद्ध कर्म केलेलं आहे, त्यामुळे त्याचं फळ त्याला मिळायला हवं, त्याला आपण मारून टाकूया. अधर्माने हत्या करणाऱ्याला योग्य ती शिक्षा द्यायलाच हवी. त्यावेळेला द्रौपदीची बाजू युधिष्ठिरांनी धरली आणि ते म्हटले की द्रौपदी म्हणते ते बरोबर आहे, तो ब्राह्मण पुत्र आहे, आपल्या गुरूंचा पुत्र आहे, त्याला मारणं योग्य नाही. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी मग या सगळ्या प्रसंगाचं निवारण केलं आणि योग्य न्याय दिला. ब्राह्मण जो आहे त्याला आपला अपमान सहन होत नाही आणि म्हणून तो अपमान त्याला मृत्यू इतका दुःख देणारा ठरतो. म्हणून अश्वत्थाम्याला मृत्यूदंड न देता त्याचा अपमान केला आणि त्याला हाकलून दिलं आणि ते करत असताना त्याच्या मस्तकामध्ये असणारा जन्मसिद्ध मणी काढून घेतला. त्यामुळे तो अश्वत्थामा निस्तेज झाला आणि त्याला असं वाटायला लागलं की हे सगळं सहन करण्यापेक्षा मला जर यांनी मृत्यू दिला असता तर अधिक चांगलं झालं असतं. अश्वत्थाम्याला वाटलं की पांडवांनी माझ्याशी काही नीट व्यवहार केला नाही, त्यांनी माझा अपमान केलाय, त्यामुळे मी याचा बदला निश्चितपणाने घेईल. पांडवांचा एकमेव उत्तराधिकारी वंश उत्तरेच्या गर्भामध्ये वाढतो आहे हे सगळ्यांना माहिती होतं आणि तो गर्भच मी आता नष्ट करून टाकेल असा विचार करून या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा वापर उत्तरेच्या गर्भावरती केला. त्याने ब्रह्मास्त्र टाकल्याबरोबर त्या उत्तरेच्या अंगाची लाही व्हायला लागली. ती अस्वस्थ झाली आणि तिला असं वाटायला लागलं की आपला गर्भ आता जिवंत राहणार नाही. या संकटातून आपल्या गर्भाला आपल्याला वाचवायला हवं आणि हे काम केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्ण करू शकतात. त्यामुळे ती आपल्या गर्भाला वाचवण्याकरता युधिष्ठिराजवळ गेली नाही, अर्जुनाजवळ गेली नाही, भीमांजवळ गेली नाही, ती भगवान श्रीकृष्णांजवळ गेली आणि तिने भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना केली. ती म्हणाली की हे प्रभो, मी स्वतः मरणाला घाबरत नाही, मला मृत्यू आला तरी चालेल, पण माझ्या गर्भामध्ये तुमच्या भक्ताचा अंश वाढतो आहे, तो नष्ट होऊ नये. भक्तीची धारा अखंड प्रवाहित ठेवायची असेल तर तुम्हाला तुमच्या भक्ताचं रक्षण करावंच लागेल. हा जर नाहीसा झाला तर लोक म्हणतील की
भक्तांचा वाली कोणी नाही. म्हणून माझ्या गर्भामध्ये जे बालक आहे त्याचं तुम्ही रक्षण करा. पर्यायाने तुमच्या भक्ती परंपरेचं तुम्ही रक्षण करा. भगवंतांनी विचार केला की गर्भामध्ये जो परीक्षित आहे, जे बालक आहे, तो तर मला पुकारतच नाही आहे. तो कुठे म्हणतोय की माझं तुम्ही रक्षण करा, पण त्याची आई मात्र मला विनवते आहे. त्यामुळे त्याचं रक्षण करायला हवं. आणि मी उत्तरेच्या गर्भात जाऊन गदा आणि चक्र या दोन्ही अस्त्रांनी त्याचं रक्षण करेल असं म्हणून करुणामयी भगवंत अत्यंत उतावीळ झाले. आणि ज्या जागेमध्ये प्रवेश करू नये अशा जागेमध्ये म्हणजे गर्भामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि परीक्षिताचं रक्षण त्यांनी केलं. खरं तर गर्भामध्ये प्रत्येक स्त्रीच्या गर्भामध्ये प्रत्येक जीवाचं रक्षण भगवंत करतच असतात. तिथे जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये जीव जिवंत राहूच शकत नाही भगवंताच्या कृपेशिवाय. पण तो गर्भ बाहेर आल्यानंतर मात्र भगवंताला विसरून जातो. ज्या भगवंताने आपलं रक्षण केलेलं आहे तिथे मात्र तो भगवंताच्या समोर हात जोडतो. गर्भात बालकाचे हात जोडलेले असतात. विनवतो तो भगवंताला की मी तुम्हाला कधी विसरणार नाही. बाहेर आल्यानंतर मी तुमची भक्ती करेल, तुमच्यावर प्रेम करेल, तुमची पूजा करेल, तुमची अर्चा करेल, मी सगळं काही करेल. आणि गर्भातून बाहेर आला, बाहेरची हवा त्याला लागली, भगवंत कुठल्या कुठे जातो. आणि सगळी संसार माझा आहे, आई वडील माझे, संसार माझा आहे, गाडी माझी, बंगला माझा आहे, पैसा संपला, सगळं काही तो विसरून जातो. द्रौपदीने उत्तरेला शिकवलं होतं की जीवनात दुःखाचा प्रसंग आला तर भगवंतांच्याच चरणांचा आश्रय घ्यावा. केवळ भगवंत एकमेव आहेत की जे माणसाला त्याच्या दुःखातून दूर करतात, त्याचं दुःख दूर करतात. ते अत्यंत दयाळू आहेत आणि ते सहाय्य केल्याशिवाय राहत नाही. ज्या परीक्षिताला भगवंतांनी जीवनदान दिलं तो अभिमन्यूचा मुलगा. अभिमन्यू सुभद्रा आणि अर्जुनाचा मुलगा. सुभद्रा भगवंताची सख्खी धाकटी बहीण आहे. ती भगवंताची मूक भक्त आहे. सगळ्या गोष्टी भगवंताच्या समोर घडत असतात. त्यामुळे त्यांची इच्छा असेल तसं होईल असा तिच्या मनाचा भाव आहे. ती कधीही भगवंतांना असं म्हणत नाही की तू भाऊ आहेस ना माझा, भगवंत आहेस ना, मग तू असं कसं केलं, अभिमन्यू मेलाच कसा. तरुण अभिमन्यू आहे, वयाने अत्यंत लहान आहे, भगवंताचा भाचा आहे, पण तरी सुद्धा त्यांची बहीण असं काहीही त्यांना म्हणत नाही. भगवंताची इच्छा असेल तसं होईल असं ती मानली. श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने ब्रह्मास्त्राचं निवारण केलं. परीक्षिताचं रक्षण झाल्यावर श्रीकृष्ण द्वारकेला जायला निघाले. झालं आता पांडवांचं राज्य स्थापित झालं, पांडवांचा वंशही पुढे सुरू झाला. आता माझी तिथे आवश्यकता नाही. जिथे काम संपतं तिथे भगवंत निघून जातात. म्हणून भगवंतांना कायम धरून ठेवावं लागतं. काम झालंय, आता कोणाची गरज नाही असं ज्या वेळेला भगवंतांना वाटायला लागतं की माझी गरज नाही आता इथे, चला म्हणतात. कायम भगवंतांना सांगावं लागतं की नाही हो, प्रत्येक क्षणाला तुमचीच गरज आहे इथे. तुम्ही आहात म्हणून सगळं आहे, तुम्ही आहात म्हणून हे आहे, तुम्ही आहात म्हणून ते आहे, तुम्ही आहात म्हणून सगळं काही चाललंय. असं सारखं भगवंतांना म्हटलं तर भगवंत थांबतात. नाही तर म्हणतात झालंय आता यांचं सगळं मार्गी लागलंय, कशाला थांबा, चला आपण आपल्या घरी निघूया. परीक्षिताची पणजी कुंती ही भगवंताची अशीच भक्त आहे. तिने भगवंताकडे असा वर मागितला जो आजपर्यंत कोणीही मागितला नाही. ती भगवंताकडे काय मागते, ती भगवंताला पाहते आणि पाहताना तिच्या मनात कसा भाव निर्माण होतो पहा. नम पंकज नाभाय नम पंकज मालिने नम पंकज नेत्राय नमस्ते पंकजांग्रे. ज्याच्या नाभीपासून ब्रह्मदेवाचे जन्मस्थान
कमल निर्माण झाले, ज्याने कमलाची माल धारण केली, ज्याचे नेत्र कमळासारखे विशाल आणि कोमल आहेत, ज्याच्या चरणात कमलाचे चिन्ह आहे, अशा देवाला मी वारंवार नमन करते. आणि ती भगवंतांना म्हणते की तुम्ही मला सातत्याने आपदा द्या, दुःख द्या, त्रास द्या, संकट द्या. का? कारण हे सगळं दिलं तर मला तुमचं स्मरण होईल. आणि सुखामध्ये भगवंताचं स्मरण होतच नाही. आणि झालं तर तेवढ्या पुरतं असतं. ओके, पूजा झाली, छान, तुम्ही तुमच्या ठिकाणी, आम्ही आमच्या ठिकाणी. दुःखामध्ये, संकटामध्ये, आपदांमध्ये माणसाला भगवंताचं स्मरण होतं. आणि म्हणून कुंती म्हणते की भगवंता मला तुम्ही हे सगळं द्या. तसेच 5ही पांडव भगवंताचे परमभक्त आहे. परीक्षित, ज्या परीक्षिताकरता भगवंतांनी भागवत अवतीर्ण केलं, तो परीक्षित भगवंताचा भक्त आहे. त्याची आई उत्तरा भगवंताची भक्त आहे, त्याची आजी ती भक्त आहे, पणजी भक्त आहे, द्रौपदी भक्त आहे. सगळे भक्त, भक्तांच्या घराण्यामध्ये आलेला हा परम भक्त आहे श्रीकृष्णांचा. त्याच्यासाठी म्हणून भगवंतांनी कृपा केली आणि भागवताची रचना झालेली आहे, भागवत व्यक्त झालेलं आहे. इथे आता आपण आज थांबू, उद्या पुढचा भाग आपण घेऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.